स्वीकारणे आणि सोडून देणे मानसिक शांततेची गुरुकिल्ली. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही नाती तुटतात, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही लोक आपल्याला दुखावतात. अशा वेळी मनात राग, दुःख, अपराधीपणा किंवा असहाय्यता निर्माण होते. आपण वारंवार त्या प्रसंगांचा विचार करत राहतो. हे असं का झालं? मी वेगळं काय करू शकलो असतो? अशा प्रश्नांनी मन थकून जातं. इथेच स्वीकारणं आणि सोडून देणे या दोन गोष्टी मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. स्वीकारणे म्हणजे काय? स्वीकारणे म्हणजे एखादी घटना, परिस्थिती किंवा व्यक्ती जशी आहे तशी मान्य करणे. याचा अर्थ हार मानणे नाही, तर वास्तवाला नाकारण्याऐवजी त्याला ओळखणे आणि त्याचा स्वीकार करणे. जे लोक वास्तवाचा स्वीकार करतात त्यांना ताण कमी जाणवतो, कारण ते परिस्थितीशी लढत बसत नाहीत, तर पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ, एखादं नातं संपलं असेल तर सतत हे घडायला नको होतं असा विचार करत राहिल्यास मनात वेदना वाढतात. पण हे घडलं आहे, आता पुढे मला स्वतःसाठी काय योग्य आहे असा विचार केल्यास मन स्थिर होतं. स्वीकारामुळे मेंदूतील ताणाशी संबंधित प्रतिक्रिया हळूहळू कमी होतात, असं काही संशोधनातून दिसून आलं आहे. सोडून देणे म्हणजे काय? सोडून देणे म्हणजे भूतकाळातील वेदना, राग, सूड भावना किंवा नियंत्रणाची गरज यांना घट्ट धरून न ठेवणे. अनेकदा आपण एखादी घटना विसरत नाही कारण ती आपल्याला अन्यायकारक वाटते, पण त्या आठवणींना वारंवार उजाळा दिल्याने आपणच त्रासात राहतो. मानसशास्त्रात रुमिनेशन हा शब्द वापरला जातो, म्हणजे एखाद्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करत राहणे. रुमिनेशनमुळे नैराश्य आणि चिंतेची शक्यता वाढते. सोडून देणे म्हणजे त्या विचारांच्या चक्रातून बाहेर पडणे. हे एका दिवसात घडत नाही, पण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास शक्य आहे. स्वीकार आणि सोडून देण्याचा मेंदूवर परिणाम. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा मेंदूतील भावनिक भाग शांत होऊ लागतो आणि विचार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे निर्णय अधिक समतोलपणे घेता येतात. तसेच माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणात राहण्याची सवय. स्वीकार आणि सोडून देणे या प्रक्रियेला मदत करते. माइंडफुलनेसचा सराव करणाऱ्या लोकांमध्ये ताण, चिंता आणि राग कमी होतो. लोकांना स्वीकारणे कठीण का वाटते? आपल्याला नेहमी बरोबर ठरायचं असतं, त्यामुळे चूक मान्य करणं अवघड जातं. सगळं आपल्या हातात असावं असं वाटतं, पण वास्तवात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. स्वीकारल्यास आपली कमजोरी उघड होईल अशी भीती वाटते. जेव्हा भावना खूप तीव्र असतात तेव्हा तर्कशक्ती कमी काम करते. सोडून देण्याचे फायदे: मानसिक ताण कमी होतो, झोप सुधारते, नात्यांमध्ये सौम्यता वाढते, आत्मविश्वास वाढतो, वर्तमानात जगण्याची क्षमता वाढते. काही अभ्यासानुसार जे लोक क्षमा करतात आणि भूतकाळ सोडून देतात त्यांचा रक्तदाब कमी असतो आणि शारीरिक आरोग्यही चांगलं असतं. स्वीकार आणि सोडून देणे कसं शिकावं? मी दुखावलो आहे, मला राग आला आहे हे स्वतःला मान्य करा. भावना दडपून ठेवू नका. कागदावर नेमकं काय घडलं ते लिहा. यामुळे मनातील गोंधळ कमी होतो. काय माझ्या हातात आहे आणि काय नाही हे वेगळं करा. जे आपल्या हातात नाही ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नियमित श्वसनाचे व्यायाम मन शांत ठेवतात. स्वतःला दोष देण्याऐवजी समजून घ्या. नात्यांमध्ये स्वीकाराचे महत्त्व. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिच्या सवयी, विचार, मर्यादा वेगळ्या असतात. एखाद्याला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष वाढतो, पण काही गोष्टी स्वीकारल्या तर नात्यातील ताण कमी होतो. अर्थात अन्याय किंवा अत्याचार स्वीकारणे योग्य नाही. स्वीकार म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून योग्य निर्णय घेणे. सोडून देणे म्हणजे विसरणे नाही. अनेकांना वाटतं की सोडून देणे म्हणजे सगळं विसरणे, पण तसं नाही. आठवण राहते पण तिचा त्रास कमी होतो. ती आपल्याला शिकवण देऊन पुढे जाऊ देते. जसं जखम भरते पण तिचा व्रण राहतो, तरीही ती सतत दुखत नाही. मानसिक शांततेकडे एक पाऊल. स्वीकारणे आणि सोडून देणे ही एक प्रक्रिया आहे. यात वेळ लागतो. कधी कधी पुन्हा जुन्या आठवणी दुखावतात, पण प्रत्येक वेळी आपण स्वतःला आठवण करून देऊ शकतो की भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान आणि भविष्य घडवता येतं. मानसिक शांतता बाहेरच्या परिस्थितीतून येत नाही, ते आपल्या आतल्या दृष्टिकोनातून येते. जेव्हा आपण वास्तवाचा स्वीकार करतो आणि अनावश्यक ओझं सोडून देतो तेव्हा मन हलकं होतं. जीवनात समस्या राहतातच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. शेवटी स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही आणि सोडून देणे म्हणजे हार नाही. उलट ही मानसिक परिपक्वतेची खूण आहे. जे आपण बदलू शकत नाही ते शांतपणे स्वीकारणे आणि जे आपल्याला त्रास देतं ते हळूहळू सोडून देणे हीच मानसिक शांततेची खरी गुरुकिल्ली आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा.
मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.